गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी अंगणामध्ये 2 छानपैकी आंबे पडले होते. मग चिनू उठल्यावर ते कापून घेतला आणि मग त्याला पण थोडंसं भरवलं. तो पण छान आवडीने खात होता. नंतर मग मी पण खाऊन घेतलं. नंतर त्याचं खाऊ वगैरे बनवलं होतं ते त्याला भरवलं आणि खाऊ खाल्ल्यावर तर मस्तपैकी खेळायचं असतं आम्हाला. आणि वेणी वगैरे मागं दिसलं की छानपैकी पाठीला पकडून उभा राहतो आणि मग वेणी ओढायला लागतो. आणि चिनू आता पलंगला पकडून पण चालू लागलं आहे. साईडला चालत जातो आणि स्वतः थोडा वेळ कॉन्स्टंट 10-20 सेकंड छान उभं पण राहतो. आणि मी जसं बसले आता पलंगसमोर तसं माझ्या मांडीवर चढतो आणि मग मला लाथ मारून मस्तपैकी पलंगवर जाऊन स्वतः चढतो. पण नंतर त्याला थोडंसं झोपवलं वगैरे आणि तो उठल्यावर त्याला काकडी कापून दिली आणि मी पण कैरी कापून आम्ही दोघंजणांनी मस्तपैकी खाल्ला. आणि इकडे नंतर मम्मीचा फोन आला आणि फोन आल्यावर तर त्याला बिलकुल मांडीवर राहायचं नसतं. खाली जाऊन फोनमध्येच तोंड घुसव, हात लाव, हे लाव असं त्याचं चाललेलं असतं. नंतर मग ह्यांनी आल्यावर भेळ बनवायला सांगितली. मग छानपैकी इकडे कांदा, टोमॅटो, काकडी आणि कैरी कापून घेतला आणि नंतर चिरमुऱ्यामध्ये ते सर्व मिक्स करून थोडंसं फरसाण, चटणी, मीठ टाकून छानपैकी मिक्स करून खाऊन घेतलं. आणि रात्रीचं काय स्वयंपाक बनवायचं नव्हतं कारण ह्यांच्या मित्रांचं बड्डे होतं. मग ह्यांनी बनवणार होते. आणि मग नंतर ह्यांनी मला भाजी आणि केक पण आणून दिला आणि चिनूला थोडं वेळ तिकडे ठेवून आले. घरी येऊन त्याचं खाऊ वगैरे बनवलं, माझ्यासाठी पण बनवलं. नंतर त्याला घेऊन येऊन त्याचं खाऊ भरवलं आणि मी पण जेवण वगैरे करून केक खाऊन असं संपवलं आजचा दिवस.